8. इंग्लंडातील स्त्रिया व हिंदुस्थानातील पुरुष. लंडन. राजकीय स्वातंत्र्य असले म्हणजे मानवी शक्तीची विकसने कशी होऊ लागतात, एक विकसन हे दुसऱ्या विकसनाचे कसे प्रवर्तक होते व व्यक्ती, राष्ट्र व मनुष्यजाती ही अभ्युन्नतीकडे कशी चढू लागतात, याचे अगदी ताजे उदाहरण म्हटले म्हणजे इंग्लंडमधील सध्या चालू असलेली स्त्री स्वातंत्र्याची चळवळ होय. प्रथम इंग्लंडला अप्रतिहत पारतंत्र्य आले. तेथून रोमन साम्राज्याच्या नाशकाली सुटका होऊन ते अप्रतिहत राजसत्तेखाली स्वतंत्र झाले. पुढे राजसत्तेचे अप्रतिहत्व जाऊन तीवर सरदारांचा वचक बसला. नंतर लोकपक्ष आत घुसला व व्यापारी वर्गानेही राजकारणात आपला हक्क साबित केला व आता पुरुषांचे राजकीय स्वातंत्र्य स्थापित झालेले पाहून स्त्री वर्गाने आपला त्यात असलेला हिस्सा संपादन करण्यास कंबर कसली आहे. या त्यांच्या चळवळीपासून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असल्याने त्याविषयी थोडीशी संगतवार माहिती आज धाडित आहे. स्त्री स्वातंत्र्याची ही चळवळ सुमारे 50 वर्षापासून सुरू आहे. राजकीय भविष्यवेत्ता मॅझिनी यांनी शेवटी हे स्पष्ट रीतीने सांगितले होते की पुढील शतकात स्त्री जाती आपले राजकीय हक्क स्थापित केल्यावाचून राहणार नाही. इंग्लंडमध्ये ही चळवळ जरी 50 वर्षापासून सुरू आहे तरी त्यावेळेस तिच्याकडे कोणाचेही लक्ष गेले नव्हते. त्यावेळच्या काही उदार पुरुषांनी या चळवळीला अनुमत दिले होते, परंतु स्त्री जातीला राजकीय व्यवहारात हिस्सा मिळवण्यास काही शतके उलटावी लागतील अशीच सर्वत्र समज होती. पार्लमेंटचा ताबा ज्यांच्या हाती होता त्यांनी या चळवळीकडे उपहासपूर्वक दुर्लक्ष केलेले होते. परंतु या दुर्लक्षाला न जुमानता त्यावेळच्या काही पुढारी स्त्रियांनी ही चळवळ तशीच पुढे चालू ठेवली. त्यांचा असा अजमास होता की या चळवळीबद्दल जनसमाजास माहिती दिली व त्यांच्या सहानुभूतीने पार्लमेंटच्या सभासदाकडे अर्ज केले व त्या निवडणुकीच्या वेळेस विनंतीपत्रे काढली की आपल्यास लवकरच मतदारीचा पार्लमेंटमध्ये बसण्याचा हक्क मिळेल. काही दिवसांनी या चळवळीला व्यावहारिक स्वरूप देण्यासाठी स्त्रियांनी निरनिराळ्या ठिकाणी व्याख्यानमाला सुरू केल्या. मासिक पुस्तकात लेख येऊ लागले व वर्तमानपत्रातून चर्चा होऊ लागल्या. स्त्री वर्गामध्ये दिवसेंदिवस पार्लमेंटमध्ये निवडून येण्याचा हक्क आपणास मिळावा याबद्दल जोरदार व दृढ निश्चयाची इच्छा बळावत चालली. परंतु या चळवळीस प्रत्यक्ष अंमलात आणण्याची उचल कोणत्याच पक्षाकडून होईना. स्त्रियांना शिक्षण कमी आहे, त्यांना शिपाईगिरी करता येणार नाही, त्यांना राजकीय हक्क सांभाळण्याचे बुद्धी सामर्थ्यही निसर्गतः कमीच आहे वगैरे मुद्द्यांवर पुरुष वर्गापैकी कोणीही त्यांची दाद घेत नाही. इतकेच नव्हे तर ह्या पुरुष वर्गाच्या कोट्या खऱ्याच आहेत असे समजून कित्येक स्त्रीपक्षीय पुढारी स्त्रियाही या अडचणी कशा दूर कराव्या या विचारात गढून गेल्या. परंतु लवकरच त्यांच्या ध्यानात असे आले की जुलमी लोकांची ही शिळी विधाने सर्वथैव खोटी आहेत. स्वतःच्या हातातील सत्ता सोडून देण्यास जुलमी मनुष्य तयार होणार आहे व ती आपली सत्ताप्रियता छपवून ठेवण्यासाठी स्त्रिया ती सत्ता चालवण्यास योग्य नाहीत ही सबब आजच पुढे आली आहे की काय. अमेरिका राजसत्ता हिसकून घेईतोपर्यंत ती अशिक्षित व राजधुरा धरण्यास असमर्थ आहे म्हणून जुलमी राजे म्हणत नव्हते काय. इटलीला स्वातंत्र्य सांभाळण्याची अक्कल नाही म्हणून आम्ही तेथे राज्य करतो हे ऑस्ट्रिया शेवटपर्यंत म्हणून नव्हता काय. खुद्द इंग्लंडमध्ये मजूरदारांना पार्लमेंटमध्ये निवडून येण्याचे आधीचे दिवशी ते त्या हक्कास पात्र झाले म्हणजे आम्ही ते हक्क खुशीने देऊ, परंतु आज ते अपात्र आहेत म्हणून त्यास हक्क देऊ नये असे जुलमी बोलले नाहीत काय. तेव्हा आपण पात्र आहोत किंवा अपात्र आहोत हे आपल्या दात्यावर मजा मारणाऱ्या जुलमी लोकांच्या म्हणण्यावर ठरवणे हे केव्हाही इष्ट नसून ते आपण स्वतःच ठरवले पाहिजे असे स्त्रियांनी ओळखले. त्यांनी इंग्लंडमधील स्त्री समाजाचे सूक्ष्म अवलोकन केले व त्यांच्या लक्षात आले की स्त्री वर्ग पार्लमेंटमध्ये निवडून येण्याचा हक्क मिळवण्यास पूर्ण योग्य आहे. इतकेच नव्हे तर स्त्रियांचे असामर्थ्याविषयी जो बभरा करण्यात येतो त्याचे मुख्य कारण हे राजकीय पारतंत्र्यच आहे. राजकीय स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय आपली दुर्बलता व अशिक्षितता जाणार नाही व हे जुलमी लोक तर म्हणतात की ती दुर्बलता व अशिक्षितता नाहीशी झाल्याशिवाय आम्ही तुम्हाला राजकीय स्वातंत्र्य देणार नाही. पाण्यात उतरल्याशिवाय आम्हास पोहता येणार नाही व हे जुलमी सत्ताधीश म्हणतात की पोहता आल्याशिवाय आम्ही तुम्हाला पाण्यात उतरू देणार नाही. उतरू देणार नाही, आम्ही उतरणार, आम्ही स्वातंत्र्य मिळवणार. स्त्रियांचे पुढाऱ्यांनी असा निश्चय केला व तो जाहीर केला.
हे पाहताच मग पुरुष मंडळात काही स्त्री मित्र उत्पन्न झाले व त्यांनी सांगितले की स्त्रियांना पार्लमेंटात हक्क मिळावा हा तुमचा उद्देश स्तुत्य आहे. त्याबद्दल तुमच्या चळवळीस आमची पूर्ण सहानुभूती व मदत आहे. परंतु तुमची ही चळवळ कायदेशीर व सभ्य स्त्रियांना शोभेल अशी असावी. हा उपदेश त्यावेळच्या स्त्री पुढाऱ्यांना मानवला व त्यांनी कायदेशीर पद्धतीनं भांडण्यास आरंभ केला. कायदेशीर पद्धतीने म्हणजे पुरुषांनी केलेल्या कायद्यांना अनुसरून. या कायदेशीर पद्धतीमध्ये एक महत्वाचा मुद्दा पुष्कळ लोक विसरत. जेव्हा दोन पक्षांमध्ये स्वामित्वाबद्दल वाद उत्पन्न होतो तेव्हा वास्तविकरित्या प्रत्येक पक्षाने आपल्या विजयाला योग्य त्याच हालचाली केल्या पाहिजेत. परंतु सत्ताधीश स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या गुलामांना सांगतात की तुम्ही सांगितलेल्या हालचाली करून सुटावयाचा प्रयत्न करा, पण कायदेशीर रीतीनं चळवळ करा. दोन पहिलवानांची कुस्ती चालली असता त्यातील एक दुसऱ्यास सांगतो की मला पाडण्याच्या उद्देशाला माझी पूर्ण सहानुभूती आहे, पण तू मला मी सांगतो तेच पेच मारित राहा. अर्थात ज्या पेचावरच्या तोंडी आपल्याला मारित आहोत तेच पेच प्रतिपक्षाने आपणाला मारावे असा त्यांचा अर्थ असतो. प्रत्येक व्यक्तीला किंवा राष्ट्राला काही काळाने पारतंत्र्याचा तिटकारा येऊ लागतो व ज्या जुलमी राक्षसाने परवश केलेले असेल त्याच्या हातून सुटण्याचा प्रयत्न करण्यास ते गुलामगिरीत पिचणारे लोक सिद्ध होतात. जुलमी लोक गुलामांची ही सिद्धता आता काहीही केल्याने ढिली होत नाही असे पाहून मग तिचा जोर भलत्याच मार्गात फुकट दडवण्यासाठी ही कायदेशीर चळवळीची तोड काढतात. कायदे कोणी केलेले असतात? जुलमी लोकांनी आपल्या संरक्षणासाठी व आपले जुलूम अव्याहत राहण्यासाठीच ते कायदे केलेले असतात. असल्या कायद्यांच्या शिरस्त्याने जोपर्यंत एखादा गुलाम चालतो तोपर्यंत त्यांची गुलामगिरी कशी सुटणार? गुलामाची गुलामगिरी कायम राहावी म्हणून त्याच्यावर कायद्याची ही बेडी चढवलेली असते. ही बेडी कायम ठेवून तू पाहिजे तर गुलामगिरी सोड हे म्हणणे लबाडीचे असते. गुलामगिरी म्हणजे दुसऱ्यांच्या कायद्यांनी बद्ध होणे व तो कायदा कायम ठेवणे म्हणजे गुलामगिरी कायम ठेवणे. अशा परिस्थितीत कायदेशीर पद्धतीने गुलामगिरी घालवणे या वाक्याचा आत्मनाशापेक्षा दुसरा कोणताच अर्थ होणे शक्य नाही. पौराणिक भाषेच्या गोष्टीत बोलावयाचे असल्यास पारतंत्र्य राक्षसाचे मरण त्याच्या कायद्याच्या पुस्तकात असते. जोपर्यंत त्यांची कायद्याची पुस्तके शाबूत आहेत तोपर्यंत तो कधीही मरणार नाही. आपल्याला कोणी मारण्यास आले तर त्यास तो मोठा वीरतेचा आव घालून सांगतो की मानवा मी लढण्यास सिद्ध आहे, परंतु तू एक अट पाळली पाहिजेस, ती हीच की मी मेल्याशिवाय तू माझ्या या कायद्याच्या पुस्तकाचा नाश करू नकोस. गरीब बिचारा मानव, त्याला त्यातील खोल अर्थ कळत नसतो. ह्या अटीत काहीच नाही असे वाटून तो मानव त्या कायद्याच्या पुस्तकात जपण्याविषयी वचन देतो. आपणास मारल्याशिवाय आपल्या कायद्यांच्या पुस्तकाचा नाश करीत नाही व कायद्याच्या पुस्तकात आपले मरण असल्यामुळे त्यांचा नाश झाल्याशिवाय आपण मरणार नाही हे जाणून पारतंत्र्य राक्षस मनामध्ये हसत हसत पण बाहेरून मोठ्या काळजीची मुद्रा धारण करून लढाईस सिद्ध होतो. त्या सबल राक्षसावर तो दुर्बल मानव आघातावर आघात करतो. राक्षसही केव्हा केव्हा मोठी जखम झाल्याचे ढोंग करतो. हे पाहताच आणखी आशेने तो दुर्बल मानव आणखी निकराचा हल्ला करतो. परंतु राक्षस मरत नाही. त्याच्या त्या कायद्याच्या पुस्तकाच्या मर्मस्थळी एक घाव घालून जे काम व्हावयाचे त्याच्या शरीरावर अनंत घाव घालूनही होत नाही. दुर्बल मानव दमून जाईल किंवा राक्षसाची एखादी थप्पड लागून मरूनही जातो, तरी राक्षस जिवंतच्या जिवंत. पारतंत्र्य राक्षसाने या कायदेशीर चळवळीच्या अटींच्या युक्तीने आजपर्यंत जरी पुष्कळ कुस्त्या मारल्या आहेत, तरी केव्हा केव्हा त्याच्याहून वस्ताद गड्यांनी त्याच्या कायद्याच्या मर्मस्थळी घाव घालताच त्याने पलायनही केले आहे. इटलीमध्ये मॅझिनीने या राक्षसाची ही खुबी ओळखणे व त्याचे ज्यात मरण आहे त्या कायद्याच्या पुस्तकालाच आग लावली. नेदरलंडने तेच केले. श्री शिवछत्रपतींनी तेच केले व तेच मर्म जाणून इंग्लंडमधील स्त्रियांच्या तरुण पुढाऱ्यांनी या कायद्याच्या पुस्तकाला नुकतीच आग लावून दिली. काही दिवसांपूर्वी त्यांनी असा निश्चय केला की पुरुषांनी केलेल्या कायद्यांना जोपर्यंत आम्ही मान देत आहोत तोपर्यंत स्त्रियांची चळवळ यशस्वी होणार नाही. तेव्हा प्रथमतः हे कायदे जुमायचे नाहीत. कायदे मोडताच पुरुष बळाचा उपयोग करणार, तेव्हा बलाचा प्रतिकार बलानेच करावयाचा असा निश्चय करून तरुण सुशिक्षित स्त्रियांची एक टोळी तयार झाली.
गेल्या निवडणुकीचे वेळी शेकडो उमेदवारांकडून स्त्रियांना पार्लमेंट हक्क देण्याचे वचन घेऊन त्यांना निवडून दिले. परंतु दिलेली वचन मोडण्यास वेळ किती लागणार? त्या निवडून आलेल्या पार्लमेंटच्या सभासदांनी स्त्रियांचे वतीने काही खटपट केली नाही हे पाहताच स्त्री वर्गात भयंकर क्षोभ माजला. परंतु त्यात दोन पक्ष झाले, एक नेभळा व दुसरा जहाल. नेभळ्या पक्षात म्हाताऱ्या जुन्या पुढारणी आहेत, परंतु जहाल पक्षात सर्व तरुण स्त्रिया आहेत. पहिल्यांचे मताने सभा भरवून पुन्हा अर्ज करावे असे ठरले. परंतु या जहाल पक्षाने असा निश्चय केला की आता या पुनः अर्जाच्या शिळा पद्धतीला झुगारून देणे भाग पडत आहे. अर्जाचा काळ संपला, आता प्रतिकाराचा काळ आला आहे असे ठरवून प्रतिकार कसा करायचा याचा विचार चालला, तेव्हा या जहाल पक्षातही दोन भेद झाले. एक रडक्या प्रतिकाराचे किंवा अप्रत्यक्ष प्रतिकाराचे अभिमानी म्हणजेच पॅसिव्ह रेझिस्टन्सचे अभिमानी, व दुसरे लढाऊ प्रतिकाराचे किंवा प्रत्यक्ष प्रतिकाराचे अभिमानी. प्रतिकार म्हटला की तो रडून कधीही करता यावयाचा नाही. अप्रत्यक्ष प्रतिकाराला प्रत्यक्ष प्रतिकाराचा पाठिंबा असल्याशिवाय नेभळ्या पक्षाहून त्यास जास्त यश कधीही येणार नाही हे ओळखण्याइतका इंग्लंडच्या स्त्रिया इतिहासशून्य नसल्याने हल्ली या लढाऊ प्रतिकाराच्या पक्षात तरुण स्त्रिया मिसळल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्या पोलिसांशी धक्काबुक्की करीत पार्लमेंटमध्ये घुसल्या व आत शिरून पार्लमेंटचे काम चालले असता एकदम आपली एक सभा भरवू लागल्या. स्त्रिया स्वातंत्र्य द्या म्हणून निशाण फडकले. व्याख्यानास आरंभ झाला तेव्हा अर्थात पकडापकड होऊन त्यास बाहेर घालवले गेले. पुढे कोर्टात चौकशी चालली तेव्हा कोर्टाच्या प्रश्नास स्त्रियांकडून उत्तरे दिली जात की तुम्हाला आम्ही उत्तरे देत नाही, कारण तुम्हाला स्त्रियांचे मत न घेता न्यायासनावर बसवलेले आहे. कायदा का मोडला या प्रश्नाला उत्तरे की तो कायदाच नव्हता. त्यास पुरुषांनी स्त्रियांची संमती घेतल्याशिवाय कायदा बनवला आहे. पुढे त्यास शिक्षा झाल्या. 1 महिन्याने सर्वाची सुटका होताच पुन्हा मारामारीस प्रारंभ. ट्रायब्यूनच्या ऑफिसात एक सभा भरली व तेथे एका नेभळ्या पक्षातील स्त्रीचे भाषण झाले. तिने पार्लमेंटमध्ये स्त्रियांनी केलेल्या प्रकाराला नाक मुरडले. तोच एक स्त्री उभी राहिली व म्हणाली, आज 50 वर्षे झाली सभ्य स्त्रियांसारखे वर्तन करून काय दिवे लावलेत? कोणता जय मिळवलात? आजच्या सभे इतके लोक आज 50 वर्षात तुमच्या एका सभेला तरी आले होते काय? पार्लमेंटमध्ये आज जी जिवंत चर्चा चालली आहे हे कशाचे फळ आहे? हे आमच्या लढाऊ प्रतिकाराचे फळ आहे. आम्हीच खऱ्याखुऱ्या कुलस्त्रिया आहोत. तुम्ही गुलाम स्त्रिया आहात, कारण तुम्ही गुलामगिरीत सभ्यता मानित आहात. थोड्याच दिवसात एका प्रमुख पार्लमेंटच्या मेंबरचे व्याख्यान व्हावयाचे होते. त्या मेंबरने पार्लमेंटमध्ये स्त्रियांना निंदात्मक शब्द योजले होते. त्याचे व्याख्यानाचे ठिकाणी व्याख्यान सुरू होताच 5-6 स्त्रिया व्यासपीठावर एकदम चढल्या व त्यांच्याबरोबर आपणही व्याख्यान देऊ लागल्या. ह्याने पार्लमेंटमध्ये तुमच्या आया बहिणींना दुःशब्द लावल्याची तुम्हास काही शरम असेल तर ह्यांचे भाषण तुम्ही ऐकू नये, असा त्यांनी धुमाकूळ मांडला. तो बोलू लागला की आपण बोलावयाचे असा उपक्रम सुरू केला. त्याच वेळेस दुसरीकडे जंगी सभा करून त्यात मुख्य अध्यक्ष स्त्रीने असे जाहीर केले की आम्ही आता प्रत्यक्ष प्रतिकार करणार आहोत. कोणतीही राज्यक्रांती प्रत्यक्ष प्रतिकाराशिवाय झाली नाही. आम्ही स्पष्ट सांगतो की एकच काय, परंतु आमच्या विरुद्ध जाणाऱ्या सर्व पार्लमेंटच्या सभासदांना आम्ही रडावयास लावू. आता त्यांनी सावध असावे. अशा रीतीने जेव्हा ही जिवंत चळवळ सुरू झाली तेव्हा इंग्लंड हलकेच जागे झाले. डेली न्यूज, ट्रायब्यून इत्यादी वजनदार पत्रे सहानुभूतीने लेख लिहू लागली. मिसेस फासेस या प्रसिद्ध स्त्रीने स्त्रियांच्या या प्रत्यक्ष प्रतिकार पक्षाविषयी असे म्हटले की यांनी स्वदेश जागा केला. आज 50 वर्षात जी गडबड झाली नव्हती ती 1-2 आठवड्यात केली गेली. एक स्त्री परवा वक्तृत्वपूर्ण भाषेत म्हणाली की आमच्या या कृत्यांचा महत्वाचा उपयोग म्हणजे स्त्री वर्गाची जागृती हा होय. सर्व देशभर आमच्या भगिनी आपल्या हक्कांची चर्चा करू लागतील व दुसरे असे की जुलमी मधांध सत्ताधीशाच्या डोळ्यात हे चरचरीत अंजन गेल्याने ते खडबडून जागे होतील. हे अंजन घालण्याचे काम किती नेटाने चालले आहे याचे प्रत्यक्ष उदाहरण काल घडले. काल संध्याकाळी हाऊस ऑफ कॉमन्सवर दुसरी स्वारी करण्याचा बेत ठरला व सुमारे 50 स्त्रिया तेथे जमल्या. कायद्याप्रमाणे पार्लमेंटपासून 1 मैलाचे आत सभेचे काम चालले असता कोणताही सार्वजनिक जमाव व गलबला करू नये असे आहे.
म्हणून मुद्दाम अगदी पार्लमेंटला खेटून स्त्रियांनी व्यासपीठ उभारले व दाराकडे उभे राहून व्याख्यान सुरू झाले. ते पोलीस तेथून जावयास सांगू लागताच लिबरल गव्हर्नमेंटवर शिव्यांचा वर्षाव सुरू झाला. ते देशबुडवे आहेत, विश्वासघातकी आहेत, अधम आहेत, खोटी वचने देणारे आहेत, असा एकच गलका सुरू झाला. कशी पार्लमेंट, कसे काय. शेकडो स्त्रिया भराभर जमल्या व पार्लमेंटवर तुटून पडल्या. पार्लमेंटची द्वारे बंद केली गेली आहे असे पाहताच मारामारी सुरुवात झाली. एक व्याख्यात्री पोलिसाने धरून नेताच दुसरी पुढे येऊन उभी राहिली. तिला धरताच तिसरीने व्यासपीठावर उडी घेतली. एक बाई आपले तान्हे मूल घेऊन उभी राहिली व म्हणाली, यापुढे आम्ही सर्वजणी आमची तान्ही मुले घेऊन येऊ व मग आम्हास तुम्ही धक्के मारा. पुरुषांना वाढवण्यास स्त्रियास काय कष्ट होतात हे जगताला दिसून येईल. पकडलेल्या स्त्रियात बॅरिस्टर झालेल्या स्त्रिया प्रमुख आहेत. या स्वतःच्या बापाच्या, भावाच्या किंवा पतीच्याही अन्यायी परवशतेला न जुमानणाऱ्या इंग्लंडच्या स्त्रिया स्वदेशावर जर परक्यांचे राज्य असते तर काय करत्या व काय न करत्या. इंग्लंडच्या स्त्रिया व हिंदुस्थानचे पुरुष. हिंदुस्थाना, तुझ्या विमल यशाला आम्ही कलंकभूत झालो आहो. त्यापेक्षा तुझे निस्संतान का झाले नाही. दिनांक 4 जानेवारी 1907.